श्रीराम समर्थ. सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळे देवी संस्थांच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने. 13 एप्रिल. संतांचे ग्रंथ. संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते. अमुक एक ग्रंथ कोणी लिहिला, केव्हा लिहिला, कुठे लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी एकवेळ संतांना सांगता येणार नाही, पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते. आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो, त्याचा अर्थ संतांच्या कृपे वाचून कळणे कठीण आहे. बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दात आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असतो. तितपतच पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल. संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण, ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. ग्रंथ वाचित असताना आपली मते बाजूला ठेवावी. एक अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले तर पहिले दिसत नाही आणि समजतही नाही, म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा. आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षर नक्षर वाचतो. तसे ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावे. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला येतात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी, किंवा करमत नाही यासाठी, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात. असे करणे योग्य नाही. खरे म्हणजे संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणे लोक थोडेच असतात. ते ग्रंथ वाचून त्याचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात. मोठ्या संतांचे ग्रंथ आहे म्हणून नुसते वाचणारे लोक त्याहून जास्त असतात, आणि त्याहीपेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात. जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झाले म्हणणे केव्हाही अयोग्यच. म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक याच्या नात्या गोत्याचेही नसतात. संत त्यांना काही देत नसताना ते इतके कष्ट करतात. याचे कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय. संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात. बोधवचन. कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वाचावा. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष. श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी, स्कंदषष्ठी. चैत्री नवरात्रातील या तिथीला लक्ष्मी देवांवर राखून क्षीरसागरात गेल्याने देव निस्तेज झाले. देवराज इंद्राने या दिवशी कठोर तप व उपवास करून देवांना पुन्हा लक्ष्मीयुक्त केले अशी कथा आहे. लक्ष्मीपूजन, उपवास, श्रीसूक्त पठण असे या संपूर्ण दिवसभर करावे. रात्री दही भाताने व्रत पारणा करावी. स्कंदषष्ठी. प्रत्येक चांद्र मासातील शुक्ल षष्ठी ही स्कंदषष्ठी मानली जाते. मुरुगन, सुब्रह्मण्य, कार्तिकेय अशी स्कंदाची अन्य काही नावे आहेत. अलीकडच्या काळात बालपीडा व बालरोग वेगाने वाढत आहेत. आपल्या आहारातील अन्नधान्य व भाज्या या युरिया खतावर पिकवल्या जातात, त्यामुळे आपल्या शरीरात अतिरिक्त आम्ल व पर्यायाने प्रोटीन प्रविष्ट होते.
व प्रोटीन सिंथेसिस बिघडून त्याचे भयावह असे जनुकीय परिणाम दिसू लागले आहेत. बालकांमध्ये जन्मतःच ऑटिझम, अस्थिमृदुता, मूळदूस, एपिलेप्सी यासारखे विकार दिसू लागले आहेत. या विकारांवर स्कंद उपासनेचा उपाय सुचवत आहोत. स्कंद षष्टीच्या व्रताने हे ग्रहदोष नाहीसे होण्याला मदत होते. या दिवशी सकाळी लवकर उठून सुस्नात होऊन व्रत संकल्प घ्यावा. शिव पार्वतीसह स्कंदाच्या प्रतिमेची स्थापना करून फुले, चंदन, धूप, फळे, मिष्टान्न यांनी विधिवत पूजा करावी. स्कंदाला मोदक व मोरपंख प्रिय आहे. दिवसभर उपवास करावा. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणावे. मंडळी, रामरायाचे व श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहो. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.